नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, गोनी दांडेकर लिखित शितू या कादंबरीच्या 7व्या भागाचं आपण वाचन करत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 7. एका परती आप्पांनी विसूला धोपाटलं असतं तरी त्याला इतकं वाईट वाटलं नसतं, पण गेले 6 दिवस त्यांनी त्याच्याशी अबोला धरला होता. त्याचंच त्याला अपरंपार दुःख झालं. अगोदरच त्याच्या मनाला असह्य वेदना होत होत्या. अगदी ठसठसत होतं ते. त्यानं निरपराधी शितूला बडवलं होतं. काय चुकलं होतं तिचं? काही तर नाही. उलट ती थोरल्या भावाला मारू नको म्हणत होती. तो सद्यावर दात खाऊन धावत होता. नक्कीच त्यानं 4-6 धोपाट्या घालून सध्याचं पेकाट मोडलं असतं. ते दुष्कृत्य तिनं होऊ दिलं नाही. याबद्दल तिला वाणायचं की तुडवायचं? बिचारी लहानपणापासूनच दुःखच भोगत आली. आई गेली, 2 नवरे गेले, सासऱ्यानं मरेस्तवर कुपाटीच्या काठीनं चोपलं, बापूस विहिरीत ढकलून द्यायला निघाला आणि शेवटी तोही निघून गेला. आज 3 वर्ष व्हायला आली ती आप्पांच्या आसऱ्याला आली. किती सोशीत, किती कष्टाळू, किती नम्र अन किती गोड. विसूला कधी कधी बोलते ती त्याच्या खोड्यांबद्दल, पण तेही किती मर्यादेनं. जणू भुंग्यानं मध खाण्यासाठी कमळावर पाय टेकावेत अशा हळुवारपणे. अशा शितूला त्यानं मारलं होतं. लाच सुद्धा घालायला निघाला होता तो. एकतर याबद्दल त्याचं मन त्याला कराकरा चावत होतं, आणि शिवाय आप्पांनी शितूला सांगितलं होतं की त्याच्याशी बोलायचं नाही. हे सगळं त्यानं कसं सहन करायचं? तो समरप्रसंग घडला त्याच्या दुसऱ्या दिवसाची गोष्ट. शितू भागू काका बरोबर आली आणि मुकाट्यानं कामाला लागली. विसूशी एकही शब्द न बोलता हाती खराटा घेऊन ती परस झाडू लागली. सदू आणि अप्पा दोघेही अंगणात आहेत हे विसूनं पाहिलं. तो एखाद्या चोरासारखा मुकाट परसात उतरला. काही वेळ तो भिंतीशी पाठ घाशीत उभा राहिला. मग उगीच थोडंसं खाकरला तो. खाकरताना त्याला हसू आलं, पण ते त्यानं दाबलं. त्याला वाटलं आप्पांची सांगी असली म्हणून काय झालं, शितू आपल्याशी थोडी तरी बोलेलच. एखादा शब्द तर बोलू दे तिला. मग आपण तिला अगदी सरळ सांगू की जे काल तिला मारलं ते रागाच्या भरात, काही खरं मारणं नव्हे ते. त्याबद्दल आपल्याला भारी वाईट वाटते. मारुतीसारखी जर आपल्याला छाती पाडून दाखवता आली तर आहा, काय मज्जा येईल. आपण तरदिशी छाती फाडून शितूला दाखवल्यावर परत मिटू शकू. पण परत सगळा वारून व्हायला आला तरी शितूचं बोलण्याचं लक्षण दिसेना. तेव्हा मग अस्वस्थ होऊन विसू इकडे तिकडे पाहत शितू समोर जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं शितू कमीत कमी बाजूला व्हा असं तरी म्हणालीच पाहिजे. तेही घडता दिसेना. शितू केर लोटीत विसूजवळ आली, अगदी जवळ. तो जेव्हा बाजूस होईना तेव्हा ती काही क्षण तिथंच उभी राहिली, खाली मान घालून. विसूला वाटलं आता मात्र ती बोलेल. अगदी आतुर झाले आहेत त्याचे कान. विसूदादा ही हाक ऐकायला. केवळ शितूनं विसूदादाला वी म्हणायचा अवकाश. लगेच तो तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला सांत्वना देईल. आणि शितू, तिचंही अंतर अगदी गजबजलंय. शब्द अगदी ओठा जिभेच्या देवडीवर येऊन ठेपलेत. विसूकडून इवलीशी साद मिळायला अवकाश. लगेच बाहेर उतरलेच ते शब्द. एवढ्यात आप्पांनी कुणालाशी हाक घातली. ती शितूच्या कानी आदळली. पटकन तिनं दिठी वर उचलली आणि विसूकडे क्षणभर बघितलं. त्या बघण्यात काय नव्हतं? सगळं काही होतं. आर्तता होती, सहानुभूती होती, असहाय्यताही होती. त्या दिठी वाटे तिला जणू काय असंच म्हणायचं होतं की दुसऱ्या कुणीही विसूदादा, कुणीही तुमच्याशी न बोलण्याची आज्ञा केली असती तर ती पायतळी अंथरून मी तुमच्याकडे धावत आले असते. तुम्ही माझ्याशी बोलायला किती उत्सुक झालाय ते उमजतंय मला. पण आप्पा, त्यांची आज्ञा ती कशी मोडायची? देवासारखे आप्पा, त्यांची आज्ञा मोडणं केवळ एवढंच सांगू नका मला. एवढंच सांगू नका. पुन्हा दिठी खाली वळवून ती विसू उभा होता तो ठाव वगळून बाकीचं परस झाडू लागली. विसूनं जेव्हा ते पाहिलं तेव्हा तो निराश झाला, थोडासा चिडलाही. नाही बोलत तर नको बोलू, जा. आमचंही अडलंय खेटर तुझ्याशी बोलायला.
असं काहीतरी पुटपुटत तो बागेत निघून गेला. दिवसभर तो विनाकारण झाडावर धोंडे मारीत इकडे तिकडे भटकला. पोरं त्याचा अवतार पाहून हळूच भीतभीतच त्याच्या जवळ आली. त्यांना त्यानं पिटाळून लावलं. दिवसभरचा भुकेला जेव्हा तो संध्याकाळी घरी परतला, तेव्हा शितू देवाजवळ निरांजन ठेवीत होती. तिला एकटीला पाहून चिडलेला विसू तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि डाफरला, "शीते, आम्हाला काही खायचं प्यायचंय की नाही? तुम्ही दिवसभर भाताचे पिंड गळाळा गिळले असाल, पण आमची वास्तपुस्त केली आहे का कोणी?" आप्पा बाहेरून गंभीर स्वरात बोलले, "सदू, आलाय तो, वाढ त्याला जेवायला." ते एवढे जवळ असतील अशी विसूला कल्पना नव्हती. त्यांचे शब्द ऐकताच तो स्वयंपाकघराकडे वळण्याऐवजी दणादण पाय आपटीत माडीवर गेला आणि अंथरून पायानं लोटून त्यात घुसमटला. सदू त्याला बोलवायला आला. त्याला त्यानं वाटेला लावलं. दुसरे दिवशीही तो काहीही न खाता शाळेत गेला. दिवसभर घुम्यासारखा वर्गात बसून राहून सायंकाळी तो घरी परतला. शीत उडवीत एवढासा भात गिळून वर ढसाढसा पाणी प्याला तो आणि मुकाट्यानं झोपला. त्यानंतर मात्र त्याचा ताठा उतरला. खरोखरच आप्पा आणि शितू आपल्याशी बोलत नाहीत हे जेव्हा त्याला उमगलं, तेव्हा तो सुतासारखा सरळ झाला. आज सकाळची गोष्ट. तो डोणीजवळ आंघोळ करीत होता. त्यानं पाण्याचा तांब्या उचलला आणि शितू पाणी तापवायच्या चुलवाणातला विस्तवण्याला बाहेर आली. तो चोरट्या आवाजात काकुळती करून म्हणाला, "शितू, ए शिते, बोल ना ग, असं काय करतेस?" रडकुंडीस येऊन त्यानं तिच्याकडं पाहिलं. ती थांबली. तिच्या मुद्रेवर आपुलकी अगदी गदगदून आलेली दिसत होती, वरच्या दुधावरल्या साईसारखी. शब्द अगदी तिच्या तोंडात येऊन टेकले होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आप्पांचं अथर्व शीर्ष ऐकू आलं. तशी शितू आत पळाली. झालं, त्याला आप्पांनी टाकलं, शितूनं टाकलं. आता कोण आहे त्याचं? कुणाकडे जाईल तो? या 6 दिवसात तो एकाही झाडावर चढला नाही. त्यानं एकाही म्हशीच्या पाठीत धोपाटी घातली नाही. तो मुकाट्यानं शाळेत गेला. तिथून येताना गद्र्यांची शितूत कचकचीत जांभळी झाली होती. तिच्याकडेही त्यानं ढुंकून पाहिलं नाही. त्यांच्या कुपाटीच्या आत रसानं लबलबलेल्या शितूतांचा खच पडला होता, पण त्यानं या 6 दिवसात ती कुपाटी ओलांडली सुद्धा नाही. आता मात्र त्याला हे सगळं अगदी असह्य झालं होतं. पर्यात जाऊन कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी बसून तो खूप रडला. कधी त्यानं डोळ्यातून पाणी गाळल्याचं त्याला आठवत नव्हतं. दुसरं कुणी पोर रडू लागलं की तो त्याला हिनवी, "आहारे रडूबाई, संध्येच्या पळीत पाणी घेऊन जीव देत्यात." पण आज तीच पाळी त्याच्यावर आली होती. खूप वेळ रडला तो. शेवटी तिथंच डोकं टेकून पहुडला. त्याला झोप लागली. थोड्या वेळानं त्याला स्वप्न पडलं की कुणी वनराणी हाती कमळं घेऊन त्याच्या जवळ आली आहे. ती त्या कमळाने त्याच्या गालाला स्पर्श करते आणि त्याला म्हणतीये, "विसूदादा." त्यानं डोळे उघडले. शितू त्याच्याजवळ बसून आपली लोण्यासारखी मऊ बोटं त्याच्या गालावर टेकवीत त्याला उठवीत होती. त्याला फार फार आनंद झाला. तो तटकन उठला आणि तिचा तो मऊ हात आपल्या हातात घेऊन दाबीत म्हणाला, "शिते." "विसूदादा." तिच्या डोळ्यातून खळलं दिशी थेंब निखळले. विसूचे डोळेही पुन्हा एकदा पाझरू लागले. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "शिते, भारी मारलं नाही मी तुला? अगदी वाईट आहे मी." "नाही विसूदादा, तुम्ही भारी चांगले आहात. पण कधी कधी." "आता कशी आलीस? आप्पांना माहीत आहे का?" "उहू, ते झोपले आहेत." तोच आप्पांच्या हाका विसूला ऐकू आल्या. "विसू, रे विसू." त्या हाका ऐकतात शितू चोरून मध खाल्लेल्या मांजरीसारखी भेदरली. ती घाईघाईनं उठली आणि घराकडे पळाली. विसूही दुसऱ्या वाटेने घराकडे निघाला. एकूण आप्पा त्याच्याशी बोलू लागले तर. ओसरीत जाऊन पाहतो तो त्याचे महाडचे थोरले मामा झोपाळ्यावर बसले होते. आप्पा म्हणाले, "विसू, नमस्कार कर." विसूनं त्यांना नमस्कार केला. मामा हसत बोले, "अरे, आप्पांना नाही का करायचा?" त्यानं आप्पांनाही नमस्कार केल्यावर मामा त्याला म्हणाले, "ये इकडे असा." विसू येऊन त्यांच्याजवळ उभा राहिला. त्याला जवळ घेत मामांनी म्हटलं, "खूप मोठा झाला नाही हा आप्पा? गेल्या पाळीला आलो होतो तेव्हा काही एवढा थोराड होईल असं वाटलं नव्हतं. मोठाही झाला आहे, उपद्रवही वाढले आहेत." आप्पा गंभीरपणे म्हणाले, "होय रे विसू, असू दे. शाळेत जातोस ना?" खाली मान घालून विसू म्हणाला, "हो." "कितवीत आहेस?" "4थीत." "छान.
आता इंग्रजी शिकायचं ना पुढं. शिकून खूप मोठा मामलदार व्हायचं ना. विसू काहीच बोलला नाही, कारण मामांचं बोलणं नेमकं त्याच्या डोक्यात शिरलं नाही. मात्र ते ऐकलं शितूनं आणि तिला विसूदादा मामलतदार होणार हे ऐकून भारी संतोष झाला. दाराआड उभी राहून ती ओटीवरचं हे दृश्य बघत होती. आप्पा म्हणाले, वामनराव, तुम्ही गडबडीची माणसं. शाळा बुडायची तुमची म्हणून विचारतो. 2 दिवस राहणार ना? हो तर. तिसऱ्या दिवशी मात्र निघायला हवं. सदूनं दूध आणलं ते पिऊन खिशातलं घड्याळ काढीत वामनमामा म्हणाले, आप्पा, 3 होऊन गेले आहेत. प्रवासाचा भारीसा शीनही झालेला नाही. जरा फिरायला जाऊया का? आजच चलता का फिरायला? इथं हवालदार आलाय बंदुकीची लायसन तपासायला. हवालदार म्हणजे तुमच्या तिकडं महाडास काही भारी आसामी नव्हे, पण इथं गावंड्या गावात गाढवी सवाशीण. त्याची सरबराई झाली की नाही बघायला हवं. माझ्याबरोबर आमचा विसू, सदू, कोणीही चालेल. न्या विसूलाच. आता तुमच्याच तालमीत राहायचंय त्याला. तेव्हा तोच असू दे तुमच्या बरोबर. चला विसोपंत, अगोदर कुठं चलता? आधी वेळेश्वरी. कुंडबिंड पाहून तसेच पाखाडीनं खाडीवर उतरू. तोवर संध्याकाळी मुंबईची बोट शिरेल नसतात. ती बरी छान गंमत दिसेल. मामा पायी वाहनं अडकवून विसूच्या मागोमाग बाहेर पडले. मामांच्या तालमीत विसूला राहायचंय हे ऐकताच दाराआड उभ्या असलेल्या शितूनं मात्र जणू काय धसका खाल्ला. म्हणजे विसू महाडला जाणार की काय? काय चाललंय ते तिला काही उमगेना झालं. ज्या दिवशी शेंद्री आंब्याचं प्रकरण झालं त्या रात्री आप्पांनी खूप विचार केला होता आणि वामनरावांना पत्र लिहिलं होतं. श्रीयुत रा वामनराव यांची वेळशीहून आप्पांचे अनेक आशीर्वाद. विनंती विशेष. पत्रास कारण इकडील सर्व वर्तमान कुशल रूप. विशेष असा की चिरंजीव विसूस आपणांकडे अभ्यासासाठी धाडावे असा विचार आहे. तुमच्या बहिणीने जाताना मला जी आण घातली होती ती मी कितपत पाळली हे स्वर्गात बसून ती पाहतीये. त्याच्या सगळ्या खस्ता खाऊन जीवाभावानं तळहाताच्या फोडासारखा त्याला वागवला. आजपर्यंत कधी त्याच्या अंगाला बोट लावलं नाही. सदू आणि विसू दोन्ही पोरं माझीच. सदू प्रकृतीनं अशक्त आहे. कृपणपणा माझ्यात नाही. तुमच्या बहिणीतही तो नव्हता. सदूतच कसा उतरला आहे ते वेळेश्वरास माहीत. विसू मात्र स्वच्छ स्वभावाचा आहे, पण त्याच्यात एकच अवगुण आहे, फार मोठा. त्या अवगुणानं त्याचे सगळे गुण झाकून टाकले आहेत. तो भारी दांडगा आहे. कुणाची पत्रास बाळगत नाही. या पोरासाठी मी काही एक करायचं ठेवलं नाही. चिपळूण आहून माझी धाकटी बहीण काही वर्ष घरदार वाऱ्यावर टाकून इथं आली, पण विसूचं तिचं काही जमलं नाही म्हणून आपला आप राखून मी तिला परत धाडली. तेव्हापासून घरी स्वयंपाक सुद्धा आमचा आम्ही करतो. या पोराचं कुणाशी पटे ना पटे म्हणून कुणी स्वयंपाकीनही ठेवली नाही. पण आता त्याचा बंडपणा वाढीस लागून उतास आला आहे. आता तो प्रत्यक्ष थोरल्या भावाला मारायला धावला. शितू म्हणून एक मुलगी मी माझी पोर म्हणून घरी बाळगली आहे. पोर कुळवाड्याचीच, पण तुम्ही पाहिली तर ती कुळवाड्याची आहे असं काही म्हणायचे नाही. भारी सुशील, कामसू पोर. या 3 वर्षात तिनं आपल्या भाषेतले कुळवाडी शब्द सगळे एक एक वेचून फेकून दिले आहेत. दृष्ट लागेल इतकं स्वच्छ बोलते ती. ती विसूला अडवायला गेली तर त्यानं खुशाल तिच्याही अंगावर हात टाकला. शाळेत त्याचं लक्ष नाही. मास्तरांना तो जुमानत नाही. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकत नाही. इथेच तो राहिला तर त्याची माती होणार यात शंका नाही. त्यामुळं त्याच्या हिताकडे लक्ष देऊन त्याला इथून दूर करणं आवश्यक आहे असं मी ठरवलं आहे. एवढे दिवस जीवाभावानं वाढवलेल्या पोराला कुठंतरी बोर्डिंगात ठेवणं माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणून मी तुम्हास विनंती करीत आहे. ची सौ यमुनाताईंनाही हाताशी कोणी नाही. तुमचं एकलकोंड जीणं थोडंसं बदलेल अशा हेतून त्यानं महाडास राहावं असं मी सुचवतो. पैशांची चिंता न करणे. तुमच्या शाळेत तुमच्या हाताखाली त्याचा अभ्यास चांगला होईल असा मला भरवसा आहे. पोर बुद्धिमान आहे. केवळ कोणी अंकुश हवा. विसू माझ्यापासून दूर गेल्यानं माझ्या मनाला क्लेश होतील. काही दिवस करमायचंही नाही. पण त्याच्या भावी हिताचा विचार करता हे करणं आवश्यक आहे. तरी काय करता ते पत्रोत्तरी कळवावे. हेच पत्रीची सौ यमुनाताईस अनेक आशीर्वाद. त्यांनी मागवलेले पोह्याचे पापड आणि आमसुले कुणी भला येता जाता पाहून त्याचे हाती धाडून दे.
पत्रोत्तराची वाट पाहत आहे. कळावे, लोभ आहेच, बुद्धी व्हावी ही विज्ञापना. पत्र महाडास पोहोचलं. मामा मामींचा विचार झाला. शाळा सुरू व्हायला अजून 5-6 दिवस अवधी होता. लगेच मामा मोटारीत बसले. ते दुसरे दिवशी वेळशीच पोहोचले. शितूला यातलं काहीही माहीत नव्हतं. आप्पा त्या दिवसापासून सगळ्यांशीच कमी बोलतात हे तिनं जाणलं होतं. विसूला त्यांनी केलेली शिक्षा त्याला तर जाणवलीच, पण तिला भारी जाणवली. त्यात आज हे आणखी नवीनच उपटलं. विसूदादा, तिचा बिचारा विसूदादा, महाडला का धाडणार आहेत आप्पा त्याला? तिला गरगरून आलं. उभी होती तिथून ती हल्ली नाही. सदू माडीवरून खाली उतरला. त्यानं तिला पाहिलं. तो म्हणाला, शिते, काय करतेस तिथं? केरवारे झाले का? मुकाट्यानं ती कुंचा उचलून माझघर झाडू लागली. डोळ्यात साठवलेलं पाणी तिनं सदूला न दिसेल अशा बेतानं टिपून काढलं. पण ज्याच्यासाठी ती गंगा यमुना वाहवीत होती तो काय करीत होता? वाटेनं मामा विसूला म्हणाले, विसू, तुझ्या मामीनं तुला बोलावलं. कुठं? महाडला? हो. चालतोस का? हो. विसूनं मोठ्या आनंदानं संमती दिली. गेले 6 दिवस त्याचा जो कोंडमारा झाला होता त्यातून मोकळं व्हायची ही वाट दिसता क्षणीच त्याला मोठा संतोष झाला. आणि मग वेळेश्वरी पोहोचेपर्यंत मामानी हळूहळू महाडला राहून शाळेत शिकण्यापुरतं त्याचं मन तयार केलं. आज त्यांना ते करायला काही फारसे कष्ट पडले नाहीत. 6 दिवसांच्या उबवणीमुळे कावलेला तो भराभर हो म्हणत गेला. चौबाजूस 4 कुळाघरं, मागं डोंगर अशा सरंजामानं भल्या थोरल्या चौकोनी पटांगणात वेळेश्वर अनादी काळापासून येऊन बसला होता. लिंग स्वयंभू होतं. मंदिरही किती प्राचीन होतं कोण जाणे. रात्रंदिवस त्याच्यावर नारळी पोफळीच्या चौऱ्या डुलत. त्याच्या नेमकं समोर एक 15 हात लांब रुंद आणि 8-10 हात खोल असं जांभ्या दगडांनी बांधून काढलेलं कुंड होतं. त्याच्या आत पुन्हा 3 हात लांबी रुंदीची कुंडी होती. वरपासून तिच्यापर्यंत पायऱ्या होत्या. दर 12-13 वर्षांनी उन्हाळ्यात त्या कुंडात पांढरा झरा वाहू लागे. 8-15 दिवस ती गंगा टिके आणि मग नाहीशी होई. गंगा आली की सगळा रत्नागिरी जिल्हा तिथं धाव घेई. ते दिवस वेळेश्वराला गंगेच्या जलानं रात्रंदिवस अभिषेक, भजनं, नाटकं असे मोठे गडबडीचे जात. मामा आणि विसू दोघांनी वेळेश्वराचं दर्शन घेतलं. त्याच्या पिछाडीला लिहिली पाठी म्हणून एक दगड होता. जाणते म्हणत की तो शिलालेख आहे. मामांनी तो शिलालेख वाचायचा निष्फळ यत्न करून पाहिला आणि मग ते दोघं खाडीवर निघाले. संध्याकाळी घरी आल्याबरोबर विसू शितूकडे धावला. ती कंदील पुसून ते लावण्याच्या खटपटीत होती. आप्पा अंगणात होते. त्यांना न मुसता विसू तिला म्हणाला, शिते, मी मामांच्या बरोबर महाडला जाणार. तव्यावर आंबोळी टाकावी तसं शितूच्या काळजात चर्र झालं. पण त्याला त्याची कुठं जाणीव होती. आपल्याच आनंदात तो मग्न होता. आता या मास्तराला कोण धूप घालतो? रांडेच्याला धड तोंडचे हिशेबही सोडवून दाखवता येत नाहीत. ऐकलंस का ग शिते? ए, लक्ष कुठं आहे तुझं? ऐकते ना. कसे बसे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले. मग मी तिथल्या शाळेत जाणार. तिथंच शिकणार मी मॅट्रिक पर्यंत. या भिकारड्या शाळेत कोण शिकतो? महाडचं नवीन आलंबन मिळताच विसूला त्याची शाळा भिकारडी वाटू लागली होती. आणि शिते, तिथं म्हणे विहिरीवर रहाट नसतात काही, पंप असतात. पैपाची दांडी हलवली की भळाभळा लागेल तेवढं पाणी वर येतं. शितूला या पंपाचंही कौतुक नव्हतं. गेली 3 वर्ष ज्याच्या भोवती वागताना गेली तो जाणार, परत कधी येणार ते काही तो सांगतच नाही याचं तिला परम दुःख होत होतं. वारंवार तिला भरून येत होतं. पण तिचा मुळीच विचार न करता तो आपल्याच आनंदात मग्न आहे. त्याच्यापुढं डोळ्यातून टिपं गाळणं म्हणजे वाळूत घागर रीती करण्यासारखं आहे हे उमजून ती आपल्या आसवांना आवर घालत होती. ते 2 दिवस ती अत्यंत अस्वस्थ होती. विसूशी बोलायचा एकही प्रसंग ती व्यर्थ दौडत नव्हती. सकाळी विसू आपली पुस्तकं, पेन्सिल, कुप्या, पुस्तकावर उठवायची चिनी चित्र हे सगळं नीट जपून आपल्या दप्तरात भरीत होता. शितू त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, विसू दादा, आता मला त्रास देऊ नको हा शिते. बघ, मी सगळी तयारी करतोय माझी. शिरो मे रागवाहा पातू च्या पुढलं सांगा ना मला. मला नाही माहीत. आप्पांना विचार. असं हो काय करता विसू दादा? झालं. चिनी चित्रांच्या मोजण्यात झाली गफलत.
चरफडत विसून पुन्हा चित्र बाहेर काढली आणि कसोशीनं एक एक मोजायला प्रारंभ केला. विसूदादा, काही उत्तर नाही. विसूदादा, लाफा खाशील हो शिते आता. बोलू नको म्हणतोय ना तुला. आणि हाच विसू आबोलेच्या काळात एकच शब्द बोलण्याविषयी शितूची काकुळत करीत होता. हिरमुसली होऊन शितू तिथून निघून गेली. तिनं ठरवलं की आता विसूदादा काही आपला राहिला नाही, तो महाडचा झाला. तेव्हा त्याच्याशी न बोलावं ते बरं. पण ते कसं शक्य होतं? संध्याकाळी त्याच तंद्रीत असता कंदील पेटवताना काळीनं तिचा हात भाजला. ती लगेच उठली आणि दाराशी आली. बाहेर कुशा गद्रे विसूला म्हणत होता, विशा, लेका तिकडे गेल्यावर जा आम्हाला विसरून. त्याच्या पाठीत दणका घालीत विसू म्हणाला, रांडेच्या, एवढा का मी विसरभोळा आहे? शितून त्याला हाक घातली. विसू दादा, काय? माझा हात भाजलाय, मग मी काय करू? तेल लाव इवलंस. एवढं बोलून विसू पुन्हा कुशाकडे वळून म्हणाला, कुशा, महाडजवळ किनी गांधारी नदी आहे रे, पोहायची खूप मज्जा. अर्थ असा की विसू आता शितूकडे येणार नाही, तिच्याशी बोलणार नाही. तिचा हात भाजला तरी तेल लाव हा वृक्ष उपदेश करण्यापलीकडे तो काही जागचा हलणार नाही. त्याच्या लेखी आता शितू दुरावली आहे. महाड जवळचं वाटू लागलं आहे त्याला. आणि रात्रंदिवसची कासवी सारखी स्नेहाळ दिठीनं त्याला जपते आहे. त्या शितूशी त्याचा संबंध संपला आहे. एकूण शेवटलं जीवाभावाचं निदानही तिच्या हातून सुटलं आहे. आणि खेद असा की हे कुणाजवळ उघड करायची सोय नाही. भागू काका जवळही, आप्पांजवळही. त्यांनाही वाईट वाटत आहे. शितूचे लाल डोळेही दिसतायत त्यांना. पण त्या लाल डोळ्यांमागं लपलेली ही व्यथा, ती कुणाला उमगेल? कुणाला नाही, कुणालाच नाही. जायचा दिवस उजाडला आहे. विसू आता लवकर परत येणार नाही हे माहीत झाल्यानं त्याच्याविषयी तक्रारी आणणारे लोकही त्याची वास्तपुस्त करून जात आहेत. खोतांनो, म्हाडाच जाताव खरे, पण बॅलिस्टर होऊन या बरं काय? अर्जुना बांदिवडेकर म्हणाला. बरं बरं, नाही हो यायचा बालिस्टर झाल्याशिवाय, विसूनं उत्तर दिलं. शितूनं विसूची सगळी तयारी केली. सगळं नीट आणून तिनं ओसरीवर मांडलं. ते तपासून पाहत विसू ओरडला, माझा रेघांचा सदरा कुठे? सदरा आला. आणि रेशमी लंगोटी? तिथं जेवताना काय नेसू? लंगोटीही आली. सतरंजी, घोंगडी, पासोडी, चड्ड्या, सदरे, पुस्तकांचं दप्तर, तांब्या भांडो सगळं समोर आलं. नेटक्या हाताने व्यवस्थित बांधलं गेलं. शितू तयारी करीत होती. जो तिला विसरू पाहत होता त्याची विसरे नका. तिला काय त्याचं? त्यानं एकदा तिच्यावर अनंत उपकार केले आहेत, प्रेमही केलं आहे. आज त्याला दुसरं आकर्षण लाभलं. तो तिला विसरतोय म्हणून काही तिच्यावरची त्यानं एकदा प्रेमाची बरसात केली होती तिथं उणेपणा येत नाही. तिचं मूल्य कमी करायचं कारण नाही. तिला त्याचं सगळं काही करायला हवं. शेवटी ती दृष्ट वेळ जवळ आली. अंगणात मंडळी जमा झाली. आणि शितू, ती आपल्या हृदयाला मोठ्या शर्तीनं आवर घालून दाराआड उभी आहे. एक अंधूक आशा तिच्या मनी डोकावते आहे. निघताना तरी तिचा विसूदादा तिच्या जवळ येईल. तिला म्हणेल, येतो ग शितू. काय झालं? काही झालं नाही. एवढंही झालं नाही. विसूनं देवांना, आप्पांना, मामांना, अगदी सदूलाही नमस्कार केला. आप्पा म्हणाले, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो आप्पा, तुम्ही विसूची चिंता करायची नाही, तो माझा आहे. मामांनी धीर दिला. गड्यांनी वळकट्या उचलल्या. त्यांच्या मागोमाग मामा, आप्पा आणि मंडळीही बाहेर पडली. शितूचं काळीज धडधडू लागलं. आणि शेवटी मोठ्या प्रसन्न मुद्रेनं कुशाच्या पाठीवर हात ठेवून विसूही बाहेर पडला. शितूकडे एक साधा दृष्टिक्षेपही न टाकता, एखाद्या निष्ठुरासारखा. शितू धावतच मागील ओटीवर गेली आणि भाताच्या पोत्यात तोंड खुपसून मुसमुसून रडू लागली. आता तिला ठोकायलाही कोणी नव्हतं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.